आम्ही आता फॅमिली सोबत तोरणमाळला चाललोय। आजी मॉम कुठे गेली? इकडे। ये मेरी मॉम है, डैड आ रहे हैं, घर को लॉक कर रहे। सो हम अब घूमने जा रहे हैं तोरणमाळ। सो बने रहिए हमारे साथ, ओके। सो तो जैसे कि आपने देखा हमारे एक नए ब्लॉगर ने, कहाँ गए एक नए ब्लॉगर, ये रहे पीछे हमारे नए ब्लॉगर ने आपको थोड़ा सा छोटा सा इंट्रोडक्शन दे दिया है। तो हम निकले हैं अभी तोरणमाळ। असा अचानक भयानक प्लॅन झाला आहे आमचा आणि आमची हिंदी मराठी सगळी मिक्स असते, त्यामुळे तुम्ही हां कोकणी ब्लॉगर इकडं आहे, हे आमचे कोकणी ब्लॉगर आहे। मग आमची जरा हिंदी मराठी कोकणी सगळी मिक्स असणार आहे। तर चला आता आपला हा कॅमेरा हँडल जरा आपल्या नवीन ब्लॉगरकडे देऊया। इकडे आपण मागच्या वेळेस गेलो होतो तेव्हा केव्हा गेलो होतो आपण फॅमिली सोबत? बोलला का? ते आठवत नाही, पण आठवत नाही केव्हा गेलो होतो? 7वीला होती, मला एवढं 7वीला आठवतंय, पण मला असं वाटतं दादा खूप लहान होता का तेव्हा? आहो तू मी 7वी नाही, तसं नाही, मी 7वीला होती, म्हणजे तो मोठा असेल पण फोटो मध्ये तो लहान दिसतोय असं। ए बोल तेव्हा माझी 10वी पर्यंत हाईट ए कितला वर्ष होईल बोलत? हा बाप्पांना आठवतं का? मला पण नाही आठवत, पण आपण तिथं कोकणीला होतो ना। कोकणीला होतं ते। जवळ आता जवळ 12 ते 13 वर्ष झाले असतील तेव्हा गेलो। त्याच्यानंतर आता फॅमिली सोबत जात आहोत। आता जबरदस्ती तर पण निघालो। जबरदस्ती कुठं ग? नाही का, प्लॅनिंग एकदम प्रॉपर एकदम प्रॉपर प्लॅनिंग केली आम्ही, रात्रभर प्लॅनिंग केली आणि मग आम्हाला प्लॅनिंग करता करता दिवसाचे 12 वाजले। 12 वाजले तेव्हा तयारीला लागलो 12 वाजता। बंद झालं। काय असते का बोलतो आम्ही आता पेट्रोल टाकायला थांबणार, डिझेल टाकायला। डिझेल टाकायला थांबणार अजून आता कधी जाईल पुढचे काय माहिती। अजून 44-45 किलोमीटर बाकी आहे। एवढं टाइम आहे, आम्ही बघा उशिरा निघणार, कितला वाजता? काम नाही। 14 सुटणार, 14 सुटणारच आता निकवई जे काय माहिती। अंधारा पुढे जाय, या पुढे जाय, अंधारा पडी जाय नाही, अंधारा पडणारच आहे। परत जाय नाही राहणार टेन्शन। हम होटल में खाएंगे। कोण हॉटेल मग पेट्रोलला पैसा नाही चढता। खिचडी बनवून मेरे डैड है ना। समोर गेट दिसत आहे, इथे आपल्याला एक एंट्री पॉईंट आहे। जेव्हा आपण बाईकवरून येतो तेव्हा जवळपास आपल्याला किती 20 रुपयाचं असतं। आता 100 रुपये 100 रुपये, 4 व्हीलरला 100 रुपये आणि बाईकला 20 रुपये। रिटर्नचे आहे ना? रिटर्नचे। अजून पुढे पण काय आहे का? पुढे पण काय आहे का? पुढं नाही, पुढे नाही ना, एवढं इथूनच लागतं। आता इथूनच का? गाईड सो रिअल घाट सेक्शन स्टार्ट झालाय आता इथून का? बघू शकता। पहिली हे जातो बघा बघा, पहिली जाय का? जागोजागी सडनली टर्न येतात आणि पास व्हायला जागा पण खूप हा, कमी आणि आहे। रस्ता बघू शकता तुम्ही, अतिशय असं लहान केलेला आहे तो। एवढी शुद्ध मराठी नाही चालत आपल्याला। मी बोलते तर शुद्धच बोलते, नाहीतर बोलतच नाही। एका साईडला पूर्ण डोंगर आणि दुसऱ्या साईडला दरी म्हणा। बघू शकता पूर्ण डोंगर वगैरे, एका साईडला रस्ता, या साईडला दरी। असा हा घाट तोरणमाळचा 7 पायरी म्हणून ओळखला जातो। गाडीवाल्याने अचानक थांबून घेतली, ती मागे येत होती ना। हो तेव्हा ना, चिवडाय रडून दिली हा मी तेव्हाच रडली होती। मम्मीने मग पुढे घेतलं होतं का मम्मी? सो त्या पॉईंटचं नाव त्या तिथे लिहिलं आहे, काळा पाणी पॉईंट। इकडं नाही टच माउंट टच दिसना झालंय। जमीला काळा पाणी स्टॉपला आलोय, बघू शकता। असं सुंदर असा नजारा तुम्हाला दाखवते चारी बाजूंनी मी। ही आमची फॅमिली, मम्मी पप्पा दादा। सो आजची जी व्लॉगिंग आहे ना, पूर्ण ही आपली नवी ब्लॉगर करणार आहे।
तर याचा व्हिडिओ लवकरच आपण टाकू म्हणजे आता तुम्हाला तो दिसूनच जाईल. टाकला असेल म्हणूनच टाकू ना. मी पण आलेली आहे. ही नवीन ब्लॉगरची मदर म्हणजे माझी पण. येस पप्पा, माझे पप्पा इकडे आहेत. अजून काम चालूच आहे त्याचं ना. काम चालू आहे रे दादा. काय बसले ते मध्ये. चला चला गाईज जाऊया आपण पुढे. हा जो पॉईंट आपण बघत आहोत हा काळा पाणी पॉईंटचा एक व्ह्यू पॉईंट आहे. हा बघा एक व्हॅली सेक्शन म्हणू शकतो आपण त्याला. आणि इथे आता मम्मी पप्पांचे मस्त छानपैकी फोटोशूट आणि आमची सस्ती फोटोग्राफर, सस्ती ब्लॉगर. खूप सुंदर असा हा व्ह्यू इथे. मागचं पण यायला पाहिजे असं. चलो गाईज आम्ही अभी म्हणजे वरती जायचं आहे आणि ऑलरेडी उशीर झाला आहे. आम्ही उशिरा निघालो होतो. मग इथं पण आता वेळ गेला आहे निघायचं इथून. पण आता चला मम्मी पप्पा दादा जात आहे पुढे, आपण पण जाऊया. कारण की आत्ताच आम्हाला उशीर झाला. इथं 3:45 झालेत. चला थोडं बघून. सो गाईज आता आम्ही जातोय कारण की आम्हाला ऑलरेडी उशीर झालाय. चलो कुठे मम्मी पप्पांचं ऑलरेडी फोटोशूट चालू आहे. दादा फोटो काढतोय बघा. आम्हाला असं वरती अजून जायचं आहे. भेटू आपण नेक्स्ट स्पॉटला. आता सध्या निघतो, उशीर झालाय. चला गाईज भेटू नेक्स्ट स्पॉटला आपण आता. गाईज आम्ही आता दुसऱ्या स्पॉटला म्हणजे काय नाव मच्छिंद्रनाथ गुफा म्हणून आहे नाव. तिथे आलो आहे आणि भरपूर ऊन लागतं आहे. सो तुम्हाला दाखवते, बघू शकता. तिकडे गुफा आहे वाटतं. ते तिकडं आहे. आता आम्ही गाडी तिथं पार्क केली. हा का नजारा देखो नजारा. चला आता आपण खाली चाललोय. किती खाली चाललो काय माहिती आता किती जाऊनच कळणार आता आपल्याला. आम्हाला माहिती पाहिजे का नाही. चल मग. एका साईडने बाबा. जसं की तुम्ही आता बघू शकत आहात, एकदम असं खाली बसून बसून आपल्याला इथे आतपर्यंत यावं लागलंय.
जवान गाव हाती ब्याव आहे जाऊ तो माहिती आहे या गा यारा हे इथं गावठी केळी आहेत खूप गोड लागतात खूप छान लागतात हे वरती हे केळीचे पानं दिसत आहेत ना, हे नॅचरल पद्धतीने ते उगवले आहेत, कोणी लावले नाही. गुफा जवळच आहेत. ही मच्छिंद्रनाथ गुफा आणि त्याच्या इथे लागूनच वरती हे गावठी केळीची झाडं. पुढे आपण कॅरी ऑन करत आहात चिव ब्लॉगरकडे. येस, चला बनवून राहा आमच्यासोबत. आम्ही आता नेक्स्ट स्पॉटला जाणार आहे. चला आता तिकडे. तोरणमाळ वन पर्यटक क्षेत्र आपले हार्दिक स्वागत करत आहे. इथं आय लव्ह तोरणमाळ आहे पण ते एकदम भंगार करून ठेवले. हा आहे यशवंत तलाव, जिथे आपण बोटिंग वगैरेही करू शकतो. ते आपण जरा नंतर येऊन बघूया. पहिले आपण सरळ जाऊन तिथं काही स्पॉटकडे जाऊया आपण. काय रा आइए मैम, हम अभी पहुंच चुके हैं सीताखाई धन्यवाद पॉइंट पे. सीताखाई पॉइंटला. तो आप आगे का जर्नी आप हमारे व्यूवर्स को आप दिखा सकती है. बघा खूप असं सुंदर असं वातावरण झालेलं आहे. एंट्रन्सला हे आधी नव्हतं असं काय आहे, आता डेव्हलप झाल्यात. जेव्हा आम्ही मागे आलो होतो तेव्हा काहीच नव्हतं इथं, एकदम असं काहीच नव्हतं इथे. ही झिप लाईन आहे पण आय थिंक बंद केली ती. चलो गाईज, हे आता केलंय, भरपूर छान छान केलं ना. खूप कुठं थांबा तुम्हाला दाखवते. बघा खूप छान असं वातावरण झालंय. हिला सीताखाई म्हणता. हा सीताखाई का नाव पडले पप्पा? हा ना, काहीतरी हिस्ट्री. इथून सीता माता गेलेल्या, त्याच्यामुळे या दरीला सीताखाई म्हणून असं नाव पडलेले. आणि मी असं बी ऐकलंय की हा. सीता माताचा इथे पाय पडला आणि खड्डा तयार झाला. हा मग ते हा सॉरी एक्झॅक्ट तेच दादा जे म्हणाला तेच आहे, तसंच आहे. एक्झॅक्ट नाही माहिती. हा. तिकडे इकडे फोटोशूट कर पहिले. फोटोशूट नाही चाललंय मम्मी, व्हिडिओ चालू, ब्लॉगिंग. हा धबधबा बघ, तो पॉइंट चालू मम्मी, तो दाखवते धबधबा. धबधबा. या इकडे बघ, या इकडे सगळे धबधबे आहेत पण आता धबे, सध्या धबे. पाऊस नाही. पण चला आपण फोटो काढायच्या आधी तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवूया सीताखाई. याला एक दिलाय, दाखवते तुम्हाला. तर पूर्ण राऊंड फिरून येऊ आपण, सगळं दाखवते तुम्हाला. तसं काही दाखवण्यासारखं म्हणजे दरीच आहे, एवढं काही नाहीच आहे. चला तरी पण आलोच होतं आपण. हे बघा खूप छान असं ग्रीनरी वाटतंय. हे बघा अतिशय सुंदर असं निसर्ग आपलं दृश्य पाहायला भेटतंय. बघू शकता, हे आधी असं काहीच नव्हतं. हे आता हे झालेलं आहे, आय थिंक हे आता केलेलं आहे. छान वाटतंय. नाव आपण एवढंच. चला आता थोडंसं आम्ही फोटोशूट वगैरे करतो, आलोय तर तुम्ही आमच्यासोबत बनवून राहा. नेक्स्ट पॉईंटला जाऊ, तेव्हा भेटूया. चलो बाय बाय.
आता या पॉईंटवर ना नेक्स्ट पॉईंटला भेटू आपण. चला बाय बाय. सो गाईज आता व्लॉग एंड करायची वेळ झालेली, आमचं फिरून पण झालेलं आहे. आता आम्ही चाललोय घरी रिटर्न. सो थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब करून द्या. बाय बाय. हाय गाईज, बाय गाईज, बोल. हाय गाईज. इकडे नका बघू, तुमचं मस्त. तर ते दाखवतात तिकडे बघ ना ग. त्यांच्याकडे बघते. तू पण काहीतरी बोल. तो सांगणं झाड आहे. बिन दुर्बिन बी दिशी झाड आहे सांगणं झाड. केवढा मोठा साग झाला त्याने. हे असतं पोरींचा नट्टापट्टा. एक स्पॉट काय केला नाही, दुसऱ्या स्पॉटसाठी लगेच लिपस्टिक काय आणि पावडर काय सुरू यांचं, हो ना. आता आम्ही सीता खायला चाललोय कारण माझा मेकअप झाला. सो आइए मैम, हम अभी पहुंच चुके हैं सीताकाई धन्यवाद पॉइंट पे. सीताकाई पॉइंटला. तो आप आगे का जर्नी आप हमारे व्यूवर्स को आप दिखा सकती है. गार 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 हवा इकडे करना का हिला गार 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 हवा. गार 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 गार.